स्वागत पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण बऱ्याच दिवसातून भेटू असत, कारण की 1-2 महिन्याची गॅप पडली असत. आणि आज आपला बलिप्रतिपदा दिवस आहे आणि त्यामुळे आपण झालो आहोत बादलच्या वाड्यावर. कारण की याच दिवसाची वाट बघत होतो, कारण की यानंतर सीझनचं ब्लॉग याच दिवसापासून चालू करीन बोललो बैलगाड्या शर्यतीचं. आणि आज तो दिवस आला आहे आणि आता लगेच आपण जाऊयात बादलच्या वाड्यावर. आणि आपल्या रॉयलला देखील सजवलं असेल, खाली असेल. मी लेट आला आहे आणि आता ब्लॉग चालू केला आहे. जाऊया आपल्या रॉयलला बघूया आणि मग बादलच्या वाड्यावर जाऊया. आता बादलकडे जायच्या आधी बोललो आपल्या रॉयलकडे जाऊ दे. रॉयलला बघा कसलं सजवलं एकदम पद्धतशीरपणे. आता ताटात उभा राहिलाय. जिंकण्यात तुम्ही सजवलं का? नाही मग सजवलंय. हे यांनी सजवलं का रे? बघा आता रॉयलचं आता आपलं बिंदूरच्या शर्यती चालू झाल्या, म्हणजे आता बैल आपला अड्ड्यात दिसल प्रत्येक. आता इथनं जाऊया आपण बादलकडं, कारण की बादलकडे जायचं म्हणून बोललो. आज ब्लॉग पण चालू करू दे आणि आजचा दिवस पण माहीत असेल सर्व नंदींचं आहे आणि प्रत्येक गावात नंदी वगैरे सजवलं असतील. तर आपण पण जाऊयात आता थेट बादलच्या वाड्यावर. तर मित्रांनो, आता आलो आपण आपल्या स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या बादलकडे. आणि या पहिले बघा आज आपला बैलपोल आहे, पूर्ण बेडा वगैरे पण सजवला एकदम पद्धतशीरपणे. आणि छकडा वगैरे आत्ताच आपण लेट झालो, याला आपल्याच घरी लेट झाला तर इकडे याला लेटच होईल. इकडे बघा सगळं एकदम झाला साजरा करून. आणि आता बघा बादलकडे जाऊन आतमध्ये. आणि नवीन नंदी पण आलेत दावणीला, मधलं लक्ष आहे. आणि इकडं आपला बादल बघा एकदम ताटात उभा राहिला आहे, एकदम मस्तपैकी सजवला वगैरे. आणि आणखीन 2 नंदी आलेत दावणीला. इकडे लक्ष आहे आणि तिकडे त्यांचं नाव माहीत नाही आपल्याला नेमकं काय. त्याचं नाव काय तिकडचं? हा तो व्हाईट रॉयलेक्स. बघा इकडं बादल आहे, लक्ष आहे आणि तिकडं रॉयलेक्स आहे. आता एकदम कशी भरलेली दावण वाटते पूर्ण. आणखी नाही आपला सर्जा वरती असेल आणि तिथं सर्जा पण असतात. सर्जा वरती असेल कारण की आता गटच्या वगैरे शर्ती चालू असतील वरती. हो शेठ, थोडे दिवस गप काय बसलो तर आमच्या नावाची बदनामी करायला लागले तुम्ही. अरे विसरलं काय? तुमच्या हाती 56 ढोकलेत आम्ही. # स्वर्गवासी पंढरीशेठ फडक्यांचा बादल. आताच 1-2 रील्स वगैरे गेल्या आपल्या बादलसोबत. आता त्यांना 4 वगैरे टाकले जातच. आणि रॉयलेक्स आहे, लक्ष. आता आपला बादल आराम करताय बघा एकदम पद्धतशीरपणे. बघा कशी दावण आहे पूर्ण. बादल जर आपण लवकर आलो असतो ना आधी तर आपल्याला भारी भारी सीन बघायला भेटलं असतं. आपणच लेट झालो. आपल्या रॉयलच्या वाड्यात लेट गेलो तर इथेशी पण लेटच आलो, तरी आपल्याला आपल्या बादलचं सजावट बघायला भेटले. बघा आता थोड्या दिवसात आपलं सर्जा वगैरे खाली येईल. बघा इथे सर्जाची जागा, बादल, लक्ष आणि रॉयलेक्स. आणि बाहेर आता या बॅनर वगैरे लावलाय आपल्या पंढरीशेठ फडक्यांचा. बघा छकडा वगैरे आणि बॅनर स्वर्गवासी पंढरीशेठ फडके. आता आणखीन 1-2 रील्स वगैरे करू आणि मग जाऊयात घरी, कारण जास्त काय थांबत नाही. कारण की दुसरी पण आता घरी दुसरी कामं आहेत ती करून घेऊयात. बोललो लय दिवस अपडेट वगैरे नव्हतं याला तुम्हाला, म्हणून वाड्यावर अपडेट वगैरे देऊ दे बोललो. आणि आता थोड्याच दिवसात डबल येईन एकदा सर्जा वगैरे आल्यानंतर.
आणि आता रील्स वगैरे करतो आणि जातो पद्धतशीरपणे रील्स वगैरे करून जाऊयात। बघा बॅनर कसा मस्त एकदम वाटतं आहे। आता आता पहिले तुम्हाला असा पूर्ण वाडा दाखवतो बाहेरून पण। आता आधी पण 2-3 रील्स केल्या आणि आता पण केल्या। आता जायच्या आधी म्हणजे तुम्हाला थोडंसं वाडा वगैरे दाखवतो सर्व बाहेरून कसं आहे ते बघा। मित्रांनो तुम्हाला वाडा वगैरे दाखवला। आता आपण पण चालू घरी सर्व पद्धतशीरपणे दाखवला कारण की बरेच दिवस आलो नव्हतो म्हणून बोललो आज बादलच्या वाड्यात जाऊ दे। आज आपला बैलपोळा आहे त्यामुळे आणि आता चला जातं बाई तर जाऊयात घरी कारण की खूप दिवस आलो नव्हतो त्यामुळे बोललो जाऊन बघूया आणि तुम्हाला पण अपडेट देऊया। तर चला जाऊयात घरी। मित्रांनो आत्ताच घरी आलो आणि लगेच ब्लॉग एडिट करतो आणि लगेच टाकतो आणि बादलची सजावट वगैरे एक नंबर केली ती आणि पूर्ण तुम्हाला वाडा वगैरे दाखवला म्हणजे बादलचा आणि 2-3 रील्स वगैरे केल्या त्या पण संध्याकाळी नाही तर उद्या वगैरे टाकेन इंस्टाग्रामवर। तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता आपले बैलगाडी शर्यतीचे ब्लॉग येत राहतील त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला। तर भेटूया असेच नाही ब्लॉगचे म्हणतो बाय बाय।